नमस्कार मालक. नमस्कार. नाव सांगा तुमचं. ओम चिकने. काय म्हणला? ओम चिकने. ओम चिकने. आपल्या बैलाचं नाव साबण. 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 तुमचं नाव काय? करण जाधव. करण जाधव. तुम्ही काय करता बैलासोबत? पहिला काही धरा असतो. धराय. नियोजन कोणाकडे असतं? नियोजन पोरच करते. पोरच करते. हिंद केसरी साबण. एकशिंगी साबण. आता बैल कोणाकडे आहे? म्हणजे आता ह्यांच्याकडे. तुमच्याकडे. नाव काय तुमचं? ज्ञानेश्वर रेवले. ज्ञानेश्वर रेवले. रेवले. गाव कुठलं? राजुरी. राजुरी. म्हणजे राजुरीत खुद असतो आता. राजुरी खुद असतो. साबण पहिला कुठं होता? पहिला तिथं तांदूळवाडीत होता. तांदूळवाडीत. हा. कोणाकडे? नितीन बाप्पू जाधव तांदूळवाडी. नितीन बाप्पू जाधव. हा. आता लक्ष हे आपला एकशिंगी साबण कोणा नाव पडतो? आता ह्यांच्या नाव आपण. तुमच्याच नाव पडतोय. काय करार केलाय काय घेतलाय? असं आहे सांभाळायचं. सांभाळा दिलाय. पाहून किती जाते साबण? जुळलाय. जुळलाय. हा. आज खटावच्या मैदानात कसं नियोजन झालं? गेले नियोजन आता आले. कोणासोबत आहे? त्यांनी गेले घरचीच गाडी. राजुरीचा राजा संघ. राजुरीच्या राजासोबत. म्हणजे घरचीच गाडी आहे. घरचीच गाडी आणायची. तुमची टीम किती जणांची आहे तरी? सर दाजून आहे. ही तुमची टीम. पूर्ण नाव सांगा की ज्या गाडी नाव पळते ती. पूर्ण ज्ञानेश्वर रेवले राजुरी. ज्ञानेश्वर रेवले राजुरी. राजुरी. त्या नावानं गाडी पडते. एकसिंग साबण. साबणचे नामांकित मैदान काय? साबण पहिल्या त्या काळात तो सगळ्यांना हे करून बस. सगळ्यांनाच. तरी असं एखादं आठवणीतलं मैदान कुठलं साबणचं? बिनजोडले ते गाडी मरत नव्हती. हा. 3 वर्ष तांदूळवाडी. तांदळवाडीत बिनजोड. आणि कंटिन्यू गाडी बांधून पळायला. बिनजोडला कोणाकोणासोबत पळालाय तरी? बिनजोडला जुनी पहिलं. तरी कुठली? जुनी त्यांच्याच भागातली आता. म्हणजे एखादं आठवणीतलं नाव मोठं. बैल लय पळायला जुना गाडी. हां. कोरेगावला पळला हिंदी किसला माझ्या राहिला. एखादं असं मैदान असेल की साबणचं की बाबा ते अजून आठवण येत आहे? त्यांचं ते आता ती पोरं पहिली ते नियोजन करायचे ना. हां. त्यांचे भाऊ आमचं. ते. तुमच्याकडे आल्यापासून साबण किती गुलाल घेतले? आमच्या 2-3 किलो गोला. 2-3. हा. कुठल्या कुठल्या गावात? कोरेगावला केलं 2 आणि बोर बागाची. हां. कोरेगावला कसं कसं नियोजन होतं? ते आता पोरांनीच केलं. होय. आणि दुसरीकडे कुठं? बोर बागात. बोरगाव. हा. तिथं कसं राहिलं? तिथं राहिला गट अंतरात काढला. हां. सेमी अंतरात फायनलला 4. साबण किती खांदी पळतो? साबण एक खांदी बाहेर उजवीने. उजवीनं फक्त एक खांदी हा, बाहेर. बाहेरनं पब्लिकनं आणि डावीनं नाही. डावी फुल पब्लिक असत. फुल पब्लिकला डावीनं पळतोय. म्हणजे साबणचं एक खांदा उजवीनं फिट हा. पब्लिकनं. बैल लय पाळा लय पाळा त्या काळात. साबणचं असं वैशिष्ट्य काय सांगचाल हो? म्हणजे अजून बैल जवानी असल्यासारखं आहे. हा. आहे का नाही? एक शिंगी साबण जशी महाराष्ट्रभर ओळख जाईल. हा. साबणचं एक शिंगी म्हणजे कधीपासून नाव पडलं तरी? बैल कोरेगावला राहिला ना हां. तेव्हापासून नाव पडले. म्हणजे पहिल्यापासूनच शिंग नाही का काय अपघात झालता? ते निकाल घेतला ना. हां. गाडी गटपास केली आणि पुढं खोडकात जाऊन गुतला बैल झाडात. म्हणजे अपघात झाला थोडक्यात. अपघात झाडात गुतला आणि मग शिंग काढलं त्याचं ऑपरेशन करून. कोरेगाव मैदानात एक शिंगी म्हणून साबणची ओळख झाली. हा. तेव्हापासून महाराष्ट्रभर हिंद केसरी एक शिंगी साबण. हा. आज पळाला का? नाही पळायचं. आता पळायचा आहे? हा. कितव्या गटात? 55. 55 मध्ये. चालतंय. साबणला शुभेच्छा आपल्या चॅनलकडून. धन्यवाद. एकदम सोड ना. एक जण सोड. साबण.